वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। मैं जा रही हूँ मेरे गाव गोवा। तर अक्षय तृतीयेला ना गावातली जी देवी आहे कालिका देवी तिचा वाढदिवस असतो, त्यासाठी स्पेशली मी जाते। वंदे भारत मध्ये खायला आलेला आहे थोड़े से फ्रेंच फ्राइज। वंदे भारत ट्रेन इतना ज्यादा मस्त है ना। पहुंच गए हैं थिविम स्टेशन। जाऊन तुटून पडणार आहे फिश थाली। आणि आमचं जुनं घर बघा, दाईंचं घर, आणि हे आमचं घर। हमने मंगाया है 3 चना थाली। किती मोठी आहे रे प्रॉन्स। स्क्विड्स चिली। पण काही नाही करायचंय, आराम करायचंय। आता आम्ही आलो आहे क्लासिक मध्ये। माझी डिश रेडी झाली, मी सगळं घातलंय। चिकन काफ्रेल आहे, मशरूम स्टिक ना इथलं बेस्ट असतं। वर्ल्ड बेस्ट मशरूम, वर्ल्ड बेस्ट मशरूम। हेलो, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू अ न्यू व्लॉग। तो जैसे देख सकते हो कि मैं ट्रेन में हूँ और मैं जा रही हूँ मेरे गांव गोवा। वंदे भारत हमने पकड़ी 5:30 को फ्रॉम दादर, और अभी कुछ 1 o'clock हम थिविम स्टेशन पे पहुँचेंगे। तो गोवा जाने का कारण ये है कि अक्षय तृतीय आ रहा है। तर अक्षय तृतीयेला ना आमच्या गावी, आमच्या म्हणजे गावातली जी देवी आहे कालिका देवी तिचा वाढदिवस असतो अक्षय तृतीयेला। आणि मग तिथे जत्रा वगैरे असते आणि मग दिवाज वगैरे असतो सगळं। त्यासाठी स्पेशली मी जाते, खूप वर्षानंतर जाते। मम्मी तर म्हणजे पप्पा गेल्यानंतर आम्ही खूप कमी होतं आमचं जाणं। तर मला असं वाटतं मी लास्ट 6-7 वर्ष आधी गेली होती आणि मी खूप इयर्स नंतर जाते आणि खूप एक्सायटेड आहे, कारण खूप दिवस आम्ही राहणार आहे। तर मी तुम्हाला सगळं दाखवणार की मी काय काय मजा करणार आहे, कुठे कुठे जाणार आहे, गोव्याची मजा, माझ्या गावाची मजा, आणि या दॅट्स इट। आता वंदे भारतमध्ये खायला आलेला आहे। सगळ्यात पहिली गोष्ट आलेली आहे, थांबा दाखवते। तर आम्ही 2-4 जण आहोत, म्हणजे माझं जीजू, मम्मी आणि बहीण। तर आम्ही आता 2च मागवले जेवणाचं, आम्ही जास्त नाही। टी आलेली आहे, याच्यात एक बिस्किट आणि तिकीट आहे, आणि हे तर आम्ही खात नाही, म्हणजे मम्मी वगैरे पाहिजे तर मम्मी पिणार, तर घरी घेऊन जाणार। तर लेट्स सी नाश्त्यामध्ये काय येते आता। तो वेज ब्रेकफास्ट में है एक कटलेट, उपमा, 2 ब्रेड आई थिंक, हाँ इधर बटर है एंड चोको पाई, बस। वेज कटलेट बहुत सॉफ्ट है, बहुत ही ज़्यादा सॉफ्ट है। एंड एक उपमा टेस्ट कर रही हूँ, बहुत अच्छा है। एंड नॉन वेज में दिया है ये ऑमलेट, थोड़े से फ्रेंच फ्राइज, सेम कटलेट, ब्रेड एंड बटर रहेगा एंड चोको पाई। अंडा टेस्ट करके देखती हूँ, अंडा तो अच्छा दिख रहा है और कटलेट बहुत अच्छा स्पाइसी और बस अच्छा। ये वंदे भारत ट्रेन इतना ज़्यादा मस्त है ना। अभी बज रहे हैं 12:15 और 12:15 को ही थिविम स्टेशन गोवा पहुंचने वाली थी, और एग्जैक्ट टाइमिंग पे है ट्रेन। और ऐसे लगता ही नहीं है कि भैया इतना दूर आए हैं, मतलब इतना मस्त है, सिमिलर टू फ्लाइट है ये, और बहुत अच्छा है वंदे भारत। हम 5:30 चढ़े और 12:15 पहुँच रहे हैं अभी, और मस्त अभी लंच करने वाले हैं गोवन थाली। हम अभी पहुंच गए हैं थिविम स्टेशन पे, और अभी सिर्फ 12:15 ही हो रहा है, तो अभी इधर लंच नहीं कर रहे। हम हमारे घर जाके ही वहीं पे लंच करने वाले हैं। आणि अजूनही ट्रेन थांबली आहे, त्याच्या मागे ट्रेन आहे वंदे भारत। तर हा मस्त होता जर्नी, एकदम सुकूनवाला, आणि खूप एक्सायटेड आहे, खूप फिरणार आहे, आणि आता जाऊन तुटून पडणार आहे फिश थाली। आम्ही पोचलो आहे आता आमच्या घरी, आणि आमचं जुनं घर बघा, दाईंचं घर, कसं एकदम वेगळं वाटतंय। पण ह्याला
पिल्लर जशी ती दोन्ही आधीचं वाला तर मी दाखवलं होतं. इथे पण एक घर करायला घेतलं आणि हे आमचं घर पर्पल जस्ट एंटर करतोय. पण डायनचं घर कसं वाटतंय यार. हो माय गॉड. आता फ्रेश होणार आणि लगेच पुसायला निघतोय आता. फाइनली बड़े मेहनत के बाद आम्ही जेवणाला आलोय आणि फर्स्ट मागवलं आहे. हमने मंगाया है 3 चना थाली. एक मम्मी, एक इन लोग, ये आर्या मेरी कजिन है आणि हे मी एक मागवलं आहे. चना फिश आहे, सॅलेड, ही किसमूर, सोलकढी, तिवाळ, स्वीट आहे. हे काय माहिती आहे. तिसरं आहे वालाची भाजी. हे माहित नाही काय आहे मला. कसली तरी भाजीच आहे ना. भाजी नाही हे स्क्विड्स आहे. त्याच्यात पण कढी आहे. हा इसमें भी स्क्विड्स आहे. भात, स्क्विड्स चिली आणि प्रॉन्स. खाऊन बघते फिश. हे माझं फेवरेट आहे. गोवाचं फेमस चना फिश. कढी माझ्यातली घे. तर कढी तिला रोटी आली ना त्याची. रोटी का स्क्विड्स चिली. गोवा का फूड रोटीला म्हटलं राईस आणि एका कढी. शेल प्रॉन्स अच्छा है. प्रॉन्स खाती हूँ. प्रॉन्स खाना भूल गई. इसका हेड भी बहुत टेस्टी है. कितनी मोटी है रे प्रॉन्स. मस्त है ना. प्रॉन्स का टेस्टी है यार. त्यांनी रोटी नाही दिली ना. बेस्ट थिंग एंड में. मम्मी याला काय म्हणतात ग. सोलकढी नाही. विदाउट कोकोनट मिल्क वाला सोलकढी. गोवन सोलकढी. आपण याला ना. सगळ्यांची ताटं बघा एकदम चकचकीत. मम्मीची भाजी राहिली. मी भाजी संपवली. मी सगळे साईड डिशेस संपवलेत आज. मम्मीची भाजी राहिली आहे. आणि हे तर मला कळतच नाही लाईफ मध्ये लोक का देतात. वेस्टेज आहे ते. कसं होतं जेवण. हे जेवण कसं होतं तुला विचारते. छान होतं. मला आवडलं. अरे कसं होतं जेवण. छान. कैसा था फूल खाना. उधर भी कोई बैठा है क्या. ये देखो ये भी हम लोग ने ऐसे ना ऐसे चाट के खाया. आर्याचं प्लेट पण चाटून खाल्लेलं आहे. ताऊ ने भी अच्छे से खाया है. याला काय म्हणतात स्वीट चिली. ये सब प्रॉन्स का ये बच्चा कुछ है. फूल ने भी चाट के खाया है. और अभी हो गया. अभी हम घर जा रहे हैं. इतना ज़्यादा खा के इतना पेट भर गया था ना. एवढं जास्त जेवलेलं आणि एवढं पोट भरलेलं. आणि वरतून सकाळी पण उठलं होतं खूप म्हणून एवढं झोपलं. 2-3 तास झोपलं आहे मस्त. आता वाजलेत 7 आणि मी आता टेरेसवर आली आमच्या. आता असंच बसायला. आता पण काही नाही करायचं आहे. आराम करायचं आहे. बघा हे आमचं टेरेस. आणि आमच्या नाईनच्या घरात काम चालू आहे. आवाज येत आहे खूप. तर आताचा प्लॅन हा आहे की आता असंच बसणार आहे. चिल करणार आहे. थोडी इलेक्ट्रिशियनची कामं वगैरे आहेत आणि मी वायफाय बसवून घ्यायचा प्लॅन चालू आहे. आता तो येणार तेव्हा वायफाय बसवणार. कारण मी ऑफिसचं काम पण करणार आहे पुढच्या दिवसांमध्ये. तर ते एक आहे. आणि देन इव्हनिंगला आम्ही जाणार आहे अगेन फॉर डिनर. जे अमान्सियो क्लासिक. आमच्या इथे खूप छान रेस्टॉरंट आहे. माझे पप्पा असताना तेव्हापासून एक रेस्टॉरंट आहे. खूप 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 मस्त आहे. आज जर तिथे लाईव्ह सिंगिंग असेल तर मी तुम्हाला दाखवते. त्याचं खूप अमेझिंग वाईब आहे. जेवण छान आहे. सगळं छान आहे. सो हां ते. तर आता जेव्हा मी जाणार तिथे तेव्हा मी तुम्हाला दाखवते.
तर आता आम्ही आलो आहे अमांसियो क्लासिक मध्ये आणि हे माझ्या पप्पांचं फेवरेट रेस्टॉरंट होतं आणि त्यांचं ना अजून एक ब्रांच आहे तिथे आम्ही आधी बसायचो आणि मस्त एकदम वाईब मस्त आहे याची. इथे ना लाईव्ह म्युझिक पण असतं पण आज नाही आहे. आणि आता मी थांबलोय जेवणासाठी ऑर्डर दिली आहे आणि इथलं सर्टन डिशेस आहेत जे आम्हाला खूप आवडतात आम्ही तेच मागवलं आहे. तर आता येणार आहे आय शो यू वॉच बघ. फायनली माझी डिश रेडी झाली. मी सगळं घातलं आहे. एग फ्राईड राईस, चिकन गार्लिक, हे मशरूम स्टिक आहे जे असं दिसतं मशरूम स्टिक आणि वेजीज असतात आणि थोडंसं फ्रेंच फ्राईज असतं. हे चिकन काफ्रेल आहे आणि हे बेस्ट असतं मशरूम स्टिक ना इथलं बेस्ट असतं. माहीत नाही कसे बनवतं पण एकदम बेस्ट असतं. मी खाते आहे. मी हे तर टेस्ट केलं चिकन काफ्रेल खूप टेस्टी होतं. वेज ग्रेव्ही खूप टेस्टी आहे. थोडंसं फ्राईड राईस सोबत चिकन काफ्रेल चांगलं आहे. हिरवा कसं होतं चिकन काफ्रेल मशरूम वर्ल्ड बेस्ट मशरूम वर्ल्ड बेस्ट मशरूम असं कुठेच नाही भेटत. चिकन गार्लिक ग्रेव्ही आहे गार्लिक छान आहे. मला ते गार्लिक मध्ये मला ते खाली हे बेस्ट आहे यार. त्यांचं जेवण ना अमांसियो क्लासिकचं बेस्ट जेवण आहे. संपवते आता. तर हे होता माझा डे 1चा व्लॉग इन गोवा आणि मी हे खूप नंतर शूट करते बट ठीक आहे चालतं. आणि आज आम्ही वंदे भारतमधून आलो आणि मग आम्ही लिमडेकला गेलो, जेवलो, आराम केला आणि मग पुन्हा बाहेर गेलो जेवायला. So this was it for the vlog and if you liked my vlog do like, share and subscribe to my channel.